जय हिंद जय भारत मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं भारत करी अकॅडमीमध्ये स्वागत आहे. ज्या मित्रांनी भारत करी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आज जो आपण टॉपिक घेऊन आलो आहे तो आहे राजकीय पक्ष. आजचा जो आपला टॉपिक आहे राजकीय पक्ष. पॉलिटीमध्ये राजकीय पक्ष मध्ये ज्या संविधानातल्या ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर राजकीय पक्ष जनरली सगळ्यांनाच माहीत असतो की पक्ष काय असतो, कारण की आपल्या अवतीभोवती आपण निवडणुका वगैरे या सगळ्या गोष्टी बघत असतो. बऱ्याच पक्षांची आपल्याला माहितीसुद्धा असते आणि शक्यतो बरेच विद्यार्थी येणाऱ्या निवडणुकांमध्ये इंटरेस्ट पण घेत असतात, त्याच्यावर चर्चा करत असतात. त्याकरता आजचा जो टॉपिक आहे तो फार इंटरेस्टिंग आहे, समजायला पण सोपा आहे. तर आपण बघणार आहोत की राजकीय पक्ष हा राजकीय पक्ष बनतो कसा, किंवा एखादी पक्ष राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष कशा पद्धतीने बनतो, त्याच्यासाठी काय काय निकष निवडणूक आयोगाने लावले असतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. सगळ्यात पहिले मला सांगा की एक पक्ष म्हणजे काय असतं. तर तुमच्या मनाने जे तुम्हाला वाटतं की हा पक्षाची माझ्या पद्धतीने ही व्याख्या असू शकते, तर काय व्याख्या असू शकते, कोणी पण एक सांगा मला. एक ग्रुप. ओके, या पटापट या. लेक्चर स्टार्ट झालं, इथून सांभाळून चला, शूटिंग चालू आहे. हां, एक ग्रुप जो अपोज करतो. अजून ओके, एक ग्रुप जो समाजसेवेच्या कार्यांसाठी पुढे येत असतो. अजून हां, असा ग्रुप की ज्यांची विचारसरणी काय आहे, मिळते जुळते. अजून अनेक गोष्टी असू शकतात की ज्या ठिकाणी लोकांचे विचार एकत्र जुळतात, त्या कुठल्या तरी उद्देशाने एकत्र आलेले असतात. त्यांची काहीतरी इच्छा असते काहीतरी कार्य करून दाखवण्याची, देशासाठी, राज्यासाठी किंवा त्यांच्या समाजासाठी. परंतु हा जो असा एकत्र आलेला गट जो आहे, जेव्हा तो नोंदणी करतो तर नोंदणी केल्यावरच तो पक्षामध्ये तयार होतो. म्हणजे एखादा असा गट की जो एकाच विचारसरणीचा आहे आणि तो समाजसेवा पण करतोय, पण तो पक्ष नाही होणार, तो पक्ष होणार नाही. जसं काही लोक आहेत की ते ठरवतात की आपण महिन्यातून एक दिवस असा निवडायचा की त्या दिवशी आपण सगळ्या ठिकाणी स्वच्छता करणार, साफसफाई करणार, किंवा गरीब मुलांना शिकवण्याचं काम करणार, किंवा काहीतरी अन्न वाटपचं काम करणार. तर असे काही लोक एकत्र आले आणि ते नियमित हे काम करतायत, पण तो त्यांचा पक्ष नाही झाला. तर पक्ष होण्यासाठी आपल्याला योग्य त्या रीतीने निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी लागते आणि नोंदणी केल्यानंतरच आपला काय होतो, पक्ष होतो. परंतु हा जो नोंदणी केलेला जो पक्ष असणार आहे तो मान्यताप्राप्त किंवा गैरमान्यताप्राप्त असू शकतो. बघा, मान्यताप्राप्त आणि गैरमान्यताप्राप्त दोघा पक्षांची नोंदणीच असते. फक्त मान्यताप्राप्त पक्ष म्हणजे कोणते, जे राष्ट्रीय पक्ष आहे किंवा जे राज्य पक्ष आहे, ज्यांनी एक निकष किंवा निवडणूक आयोगाने ठरवलेली एक लाईन असते ती पार केली आणि त्या क्रायटेरियानुसार ते मान्यताप्राप्त झालेले. आणि दुसरा पक्ष आहे की ज्यांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली परंतु त्यांचे निकष ते पूर्णपणे करू शकले नाही, तर ते नोंदणी करणारेच असणार आहे परंतु गैरमान्यताप्राप्त असणार आहेत. तर आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत की पक्ष कसा तयार होतो, त्याला काय काय निकष लावले असतात, आणि भारतामध्ये किती राष्ट्रीय पक्ष आहे, किती राजपक्ष आहेत, किती गैरमान्यताप्राप्त पक्ष आहेत, तर ते सगळं आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि भारतीय राजकारणामध्ये पक्षांचा उदय कशा कशा पद्धतीने झाला ते सगळं आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, राजकीय पक्ष तर याचं 4 गटांमध्ये विभाजन करण्यात आलं. किती गटांमध्ये? 4 गटांमध्ये. तर पहिला जो गट आहे तो आहे प्रतिगामी पक्ष. मग प्रतिगामी पक्ष म्हणजे कोणता? जे जुन्या सामाजिक, आर्थिक व राजकीय संस्थांना चिकटून असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये नवीन क्रांती करण्याचा असा काही उद्देश नसतो. जे जुन्या कल्चरवर किंवा जुन्या सांस्कृतिक गोष्टींवर त्यांना विश्वास असतो आणि त्यांची विचारसरणी जी असते ती जुनी विचारसरणी असते. या पक्षामध्ये साधारणतः जे वयाने वृद्ध लोक असतात तर ते लोक या पक्षामध्ये जास्त करून असतात. त्यांचा जो दुसरा पक्ष जो आहे कॉन्झर्वेटिव्ह पक्ष, तर हा जो पक्ष आहे हे जैसे ते स्थिती राखण्यावर भर देतात. म्हणजे तुम्हाला जर सुधारणा करायची तर करा,
नसेल करायची तरी चालेल. म्हणजे जी सिच्युएशन सध्या आहे त्याच सिच्युएशनवर ते काय करत असतात, भर देत असतात. ते सहसा आक्रमक पद्धतीचा वापर करत नाही. त्यानंतर तिसरा जो आहे उदारमतवादी पक्ष, तर यांच्यामध्ये जे सध्याच्या संस्थांमध्ये सुधारणा करण्याचे त्यांचे लक्ष असतं की सध्या जी सिस्टीम चालू आहे त्याच्यामध्ये काय करायची, आपल्याला बदल केला पाहिजे. तर यावर ते जास्त उदारमतवाले काय करतात, भर देत असतात. आणि चौथा जो आहे तो आहे रॅडिकल पक्ष, ज्यांचे लक्ष सध्याची संस्थात्मक रचना उलटून टाकून तिच्या जागी नवीन व्यवस्था प्रस्थापित करणे हे असते. म्हणजे ते जरा आक्रमक पवित्रा काय करतात, स्वीकारतात की सध्याची जी सिस्टीम आहे त्याला आपण काय करायचं, उलटून टाकायची आणि नवीन एक चांगली सिस्टीम तयार करायची, असा त्यांचा काय असतो, उद्देश असतो. आणि चारही प्रकारचे पक्षाचे लोक आपल्याला आपल्या सामाजिक जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. त्यानंतर राज्यशास्त्राने सुद्धा पक्षाचे वर्गीकरण केलेले आहे. म्हणजे इकॉनॉमिकल दृष्ट्या इकॉनॉमिक्सच्या पद्धतीने सुद्धा पक्षांचं वर्गीकरण या ठिकाणी केलं आहे. परंतु हे जे वर्गीकरण हे 3 प्रकारे करण्यात आलेले आहे. तर याच्यामध्ये पहिले जे 2 पक्ष होते, एक प्रतिगामी पक्ष आणि कॉन्झर्वेटिव्ह पक्ष. तर प्रतिगामी म्हणजे जुन्या विचारसरणीवर चालणारे, कन्झर्वेटिव्ह म्हणजे जैसे थे असणारे. तर हे जे 2 पक्षांना आहे तर यांना उजव्या बाजूला टाकलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जनरली भारतीय जनता पक्ष तो उजवा पक्ष, आपण म्हणतो डावा पक्ष, उजवा पक्ष. तर उजव्या पक्षामध्ये कोण येतं, भारतीय जनता पार्टी. जर आपण आताचं बघितलं तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. तर भारतीय जनता पक्ष जसा आहे त्याच्यामध्ये जुने लोक पण आहेत, जुनी विचारसरणी पण आहे आणि त्यांना भारतामध्ये जैसे ते सिच्युएशन त्यांना ठेवायला त्यांना आवडते. त्याच्यानंतर जो दुसरा पक्ष जो आहे उदारमतवादी पक्ष, याच्यामध्ये मध्य भागातले जे लोक आहेत तर ते सध्या याच्यामध्ये येतात. जसं काँग्रेस आहे तर मध्यस्थ पक्ष आपण याला म्हणतो. आणि त्याच्यानंतर जो आहे रॅडिकल पक्ष, हे डाव्या बाजूला असतात. हे कायमस्वरूपी विरोध प्रदर्शन करत असतात. हे काय करतात, कायमस्वरूपी विरोध प्रदर्शन करतात. ज्याच्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष येतो. तर जो जुना काँग्रेस होता, काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885ला झाली. तर जुन्या काँग्रेसमधून अनेक लोक उदयास यायला लागले, काही क्रांतिकारक विचाराचे होते. तर सुरुवातीला काय झालं की काँग्रेसमधून कम्युनिस्ट पक्ष वेगळा निघाला. त्या कम्युनिस्ट पक्षामध्ये असे लोक होते की जे काँग्रेसच्या विचारसरणीला मानायचे, परंतु त्यांना सिस्टीम बदलण्याची काहीतरी इच्छा होती. मग याच्यामध्ये वयोवृद्धच लोक होते. आणि या कम्युनिस्ट पक्षातून पुढे वेगळा निघाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ज्याच्यामध्ये संपूर्ण यंग जनरेशन त्याच्यामध्ये भरलेली होती. बरेच पक्ष जे ते काँग्रेसमधून वेगळे झालेले, जसं राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तृणमूल काँग्रेस आहे, तर हे सुद्धा काँग्रेसमधूनच काय झालेले आहेत, वेगळे झाले. सगळ्यात जुना पक्ष जो आहे तो काँग्रेस पक्ष आहे. तर डाव्या पक्षामध्ये कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष येतं, CPI आणि CPM आपण त्याला म्हणत असतो. त्यानंतर आपण पक्ष पद्धतीचे प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत, ज्याच्यामध्ये मुख्यतः 4 प्रकार पडतात. पक्ष पद्धतीचे मुख्य 4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला जो आहे एक पद्धती, त्याच्यानंतर दुसरा आहे बघा, पहिला आहे एक पद्धती, दुसरा आहे प्रबळ पक्ष पद्धती, त्यानंतर जो तिसरा आहे द्विपक्ष पद्धती आणि चौथा आहे बहुपक्ष पद्धती. तर अशा पक्षांचे सुद्धा पद्धती आहेत. जनरली थोडक्यात सांगतो की एक पक्ष पद्धती म्हणजे असा की ज्या ठिकाणी एकच पक्ष असतो, इतर पक्ष पण असतात परंतु त्यांना अधिकार नसतात. म्हणजे सरकारमध्ये एकच पक्ष असेल आणि तोच सगळे धोरणं निश्चित करणार आहे, तिथं त्या पक्षाला कोणी विरोध करू शकत नाही. द्विपक्ष पद्धतीमध्ये काय असणार आहे की तिचं 2 प्रमुख पक्ष असणार आहेत, इतर पक्षही असतील परंतु 2 काय असणार आहे, प्रमुख पक्ष असणार आहे. जसं आपण म्हणतो की काँग्रेस आणि BJP हे 2 प्रमुख पक्ष आहेत, बरोबर. काही ठिकाणी युतीचे सरकार तयार होतात, काही ठिकाणी वर्चस्वाची सिच्युएशन तयार होते. जसं काही काळ काँग्रेसमध्ये काही काळ असा होता काँग्रेसमध्ये की त्या ठिकाणी युतीच्या पक्षांना कुठल्याही पद्धतीचं व्हॅल्युएशन दिलं जात नव्हतं आणि एकमेव काँग्रेस पक्ष असा होता
की जो संपूर्ण वर्चस्व इतर पक्षांवर गाजवत होता. तर अशी आपण वन बाय वन करून एक एक पद्धती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर का पहिली जी आहे एक पद्धती म्हणजे वन पार्टी सिस्टीम पण आपण त्याला म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय आहे बघा, या पद्धतीमध्ये केवळ सरकारी पक्ष असतो आणि विरोधी पक्षास संमती दिलेली नसते. उदाहरण तत्कालीन USSR किंवा पूर्व युरोपियन देश, ज्यामध्ये सरकारच महत्त्वाचं असतं आणि इतर पक्षांना कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप करायला मनाई असते. त्यानंतर जी दुसरी पद्धती आहे प्रबळ पक्ष पद्धती. या पद्धतीमध्ये एकापेक्षा अधिक राजकीय पक्ष असतात, मात्र एक पक्ष इतरांपेक्षा खूप प्रबळ असतो. इतर पक्ष दुर्बल विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वात असतात. तर याचं उदाहरण जर घेतलं तर 1950 ते 1960च्या दरम्यानचा जो भारत होता, तर 1950 ते 1960 मध्ये जे होतं ते काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष होता आणि इतर जे पक्ष होते तर हे दुर्बळ पक्ष होते. जसं जेव्हा पहिली निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काय झालं की काँग्रेसला 50% जास्त नाही पण 45% काँग्रेसला मतदान प्राप्त झाले होतं. आणि जे इतर पक्ष जे होते इतर पक्ष त्यांनी 10% सुद्धा क्रॉस केलेलं नव्हतं. म्हणजे या ठिकाणी अनेक पक्ष आहेत परंतु हा जो तफावत आहे काँग्रेसला 45% आणि इतर पक्षांना 45%पेक्षा कमी, तर हा तफावत खूप जास्त होते. तर या ठिकाणी जी 1950 ते 1960च्या दरम्यानची जी स्थिती होती की काँग्रेस सगळ्यात मजबूत पक्ष आणि इतर छोटे मोठे पक्ष भरपूर होते, तर त्याला आपण म्हणू शकतो प्रबळ पक्ष पद्धती, की ज्या ठिकाणी अनेक पक्ष असून सुद्धा एकाच पक्षाचं काय असतं प्रभुत्व असतं. त्याच्यानंतर जे आहे द्विपक्ष पद्धती म्हणजे टू पार्टी सिस्टीम. या पद्धतीमध्ये दोन प्रमुख पक्ष अस्तित्वात असतात. उदाहरणार्थ USA मध्ये दोन पक्ष बघा, डेमोक्रॅटिक पक्ष व रिपब्लिकन पक्ष. तर बघा जे आता सध्याचे जे जो बायडन आहेत तर ते रिपब्लिकन पक्षाचे आहे. डोनाल्ड ट्रम्प जे होते ते पण रिपब्लिकन पक्षाचे होते. डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये जे हिलरी क्लिंटन जे उभे होते तर ते डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. आणि जे बराक ओबामा जे होते तर ते सुद्धा डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. बराक ओबामा हे लगातार 2 वेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत आणि बराक ओबामा नंतर तिथं असा नियम आहे की एखादी राष्ट्राध्यक्ष जर लगातार 2 वेळेस किंवा 2 वेळेस निवडून आलेला असेल तर त्याला संपूर्ण राजकारणातून संन्यास घ्यावा लागतो. बराक ओबामा हे असे राष्ट्राध्यक्ष आहे की ज्यांनी 8 वर्ष राष्ट्राध्यक्षपद उपभोगलं आणि त्यामुळे त्यांना राजकारणातून काय घ्यावं लागला, संन्यास घ्यावा लागला. त्याच्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाकडून हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प हे निवडणूक लढण्यास उभे राहिले होते आणि त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर जो बायडन पण हे त्यांच्याच पक्षाचे म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे आहेत. तसंच ब्रिटनमध्ये सुद्धा 2 पक्ष महत्त्वाचे आहेत. एक आहे कन्झर्वेटिव्ह पक्ष आणि दुसरा आहे लेबर पक्ष. कन्झर्वेटिव्ह आणि लेबर पक्ष. लेबर पक्ष जो आहे हा मॅक्झिमरित्या भारतीयांकडे त्यांचा कल चांगल्या दृष्टिकोनातून आहे. 1947ला ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य देण्यात आलं होतं त्यावेळेस ब्रिटनमध्ये जो पक्ष होता तो कोणता होता, लेबर पक्ष होता. आणि लेबर पक्षाने जी मागणी जोरावर पकडून ठेवली होती की भारताला आणि इतर देशांना सुद्धा स्वातंत्र्य दिलं पाहिजे, त्यांच्यावर राज्य करणं हा योग्य नाही. त्यानंतर कन्झर्वेटिव्ह पक्ष सुद्धा त्या ठिकाणी आहे. तर असे काही राष्ट्र आहेत की त्या ठिकाणी 2च महत्त्वाचे पक्ष असतात. त्यानंतर जो चौथा प्रकार आहे बहुपक्ष पद्धती. तर या पद्धतीमध्ये अनेक पक्ष अस्तित्वात असतात म्हणून बऱ्याच वेळेस युती सरकारांची स्थापना करावी लागते. उदाहरण सध्याचा भारत. तर आपल्या भारतामध्ये काय झालेलं आहे की जसं काँग्रेस आणि BJP हे जरी केंद्रीय स्तरावर सगळ्यात बहुमतात आहे तरी कोणाचं सरकार बनेल हे राज्यांच्या सरकारवर सुद्धा डिपेंड असतं. म्हणजे राज्यांमध्ये कोणाचं सरकार आलं आहे आणि कोण कोणाला समर्थन करत आहे. जसं तुम्ही जर घेतलं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे प्रमुख पक्ष आहेत. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहे. त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये आनंदद्रमुक जो आहे तो प्रमुख पक्ष आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष. तर असे अनेक छोटे मोठे पक्ष जे आहेत तर त्यांच्यावर ठरतं की केंद्रात सरकार कोणाचे बनेल. जरी केंद्रीय दृष्टिकोनातून 2 पक्ष महत्त्वाचे आहेत तरी या
राज्य पक्षांना सोबत घेतल्याशिवाय सरकार बनवू शकत नाही. म्हणून आपला जो सध्याचा जो भारत आहे तो बहुपक्ष पद्धती म्हणून मानला जातो. यामध्ये युतीचे सरकार तयार झालेले असतात आणि युती केल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही. आता बघा, संविधानामध्ये मूळ अशी पक्षाचा उल्लेख केलेला नव्हता किंवा पक्षाची व्याख्या सुद्धा केलेली नव्हते. तरी सुद्धा काही बेसिक गोष्टी संविधानामध्ये तरतुदी करून ठेवलेल्या होत्या. जसं एखादी पक्ष स्थापन करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तुम्हाला नोंदणी करावी लागेल, ही गोष्ट संविधानात सांगितलेली होती. त्यानंतर तुमचा पक्ष जेव्हा राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष तयार होईल तेव्हा तुम्हाला एक निवडणूक चिन्ह दिलं जाईल. तर ही सुद्धा गोष्ट त्या ठिकाणी संविधानात त्याची तरतूद करण्यात आलेली होती. त्यानंतर 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदी याची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली. म्हणजे संविधानाची व्याख्या, संविधानामध्ये जरी पक्षाची व्याख्या दिलेली नाही आहे तरी ते सुद्धा संविधानामध्ये पक्ष तयार करण्यासाठी एक पूरक वातावरण तयार करून दिलेलं आहे. कारण की भारत हा लोकशाहीचा देश आहे आणि लोकशाही ही पक्षावरच टिकलेली असते. तर आपण या ठिकाणी बघू की संविधानाच्या दृष्टिकोनातून काय काय फॅसिलिटी पक्ष तयार करण्यासाठी दिल्या होत्या. तसे तर संविधानात पक्ष व त्याची व्याख्या, नियम कुठेही दिलेले नाही, परंतु भारत एक लोकशाहीचा देश असल्यामुळे पक्ष निर्मितीसाठी पूरक वातावरण संविधानाने उपलब्ध करून दिले आहे. आता यामध्ये संविधानामध्ये ज्या बेसिक गोष्टी ज्या तरतूद नेमलेल्या आहेत किंवा ज्या तरतुदी केलेल्या आहेत पक्षाशी रिलेटेड त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर 3 तरतुदी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट तरतूद आहे की निवडणूक आयोगाद्वारे राजकीय पक्षाची नोंदणी. तर कुठलाही पक्ष असेल तो पक्ष तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर निवडणूक आयोगाकडे काय करावं लागते, नोंदणी तयार करावी लागते. आणि नोंदणी केल्यानंतर त्याला मान्यता प्राप्त आणि गैरमान्यता प्राप्त अशा 2 गटामध्ये त्याचं विभाजन केलं जातं. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाद्वारे प्रदान केलेले पक्षाचे चिन्ह, जेव्हा एखादी नोंदणी केलेला पक्ष जेव्हा मान्यता प्राप्त होऊन जातो तेव्हा त्याला काय केलं तर निवडणूक चिन्ह त्या ठिकाणी दिलं जातं. त्यानंतर 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर संबंधी बंदी. म्हणजे जर एखादी सदस्य एखाद्या पक्षाकडून निवडून आला असेल तर तो निवडून आल्यानंतर पक्ष बदलू शकत नाही. आणि जर त्याला पक्ष बदलायचा असेल तर त्याला त्याचं सदस्यत्व काय करावं लागेल, सोडावं लागेल. म्हणजे एखादी खासदार जर लोकसभेत निवडून आला असेल, समजा तो BJPकडून निवडून आला असेल आणि त्याला निवडून आल्यानंतर त्याला काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याला त्याचं पहिले खासदारकी पद सोडावं लागेल आणि मगच तो काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतो. एखादी अपक्ष खासदार असेल किंवा आमदार असेल अपक्ष, तो निवडून आल्यानंतर जर त्याला पक्षामध्ये प्रवेश करायचा असेल तरी सुद्धा त्याला त्याचं निवडून आलेलं पद काय करावं लागेल, त्याला आमदारकी किंवा खासदारकी पद त्याला सोडावं लागेल आणि मग पक्षात प्रवेश करून त्याला पुन्हा निवडणूक त्या ठिकाणी लढावं लागेल. तर ही पक्षांतर बंदी केली होती. ही याकरता केली होती की ज्या वेळेस निवडणुका व्हायच्या आणि सरकार स्थापन करण्यासाठी एकमेकांची ओढाताण चालायची, पैशांचा घोडेबाजार त्या ठिकाणी होत होता, तर हा घोडेबाजार थांबवण्यासाठी पक्षांतर बंदी हा कायदा काय करण्यात आला आहे, लागू करण्यात आलेला आहे. एक बेसिक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो. निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणं ही पहिले बेसिक गोष्ट पक्ष स्थापन करण्यासाठी. आणि नोंदणी केल्यानंतर 2 गट तयार होतात. एक आहे मान्यता प्राप्त आणि दुसरा आहे गैरमान्यता प्राप्त. तर मान्यता प्राप्त मध्ये 2 गट पडतात. पहिला आहे राष्ट्रीय पक्ष. आपण पुढे चालून बघणार आहोत की एखादी पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित होण्यासाठी काय काय क्रायटेरिया आहेत. आणि दुसरा आहे राज्य पक्ष. तर दोन्हीच्या दोघी नोंदणी करून मान्यता प्राप्त झाली असतात. आणि गैरमान्यता प्राप्तमध्ये अनेक पक्ष छोटे मोठे येतील की ज्यामध्ये त्यांनी नोंदणी तर केली आहे परंतु अजून त्यांनी निवडणूक आयोगाचे निकष पार केलेले नाही, तर ते गैरमान्यता प्राप्तमध्ये येतील. तर हे 2 पक्षांचा आपण या ठिकाणी अभ्यास या ठिकाणी आपण करतो आहोत. स्वतंत्र प्राप्तीनंतर भारताच्या पक्ष पद्धतीच्या विकासाचे टप्पे आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिला जो टप्पा आहे एक पक्ष प्रभावाचा टप्पा. तर एक पक्ष प्रभावाचा टप्पा म्हणजे
सुरुवातीचा भारत, ज्यामध्ये लोकांना फक्त एकच पक्ष माहीत होता, तो म्हणजे काँग्रेस. आता याचं कारण असं होतं की स्वतंत्र चळवळीमध्ये 1885 पासून हा पक्ष होता, त्याचं कार्य पण चांगलं होतं. त्यानंतर मोठे मोठे जे नेते होते, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, तर हे काँग्रेसचे सदस्य होते आणि म्हणून लोकांचा या पक्षावर विश्वास होता आणि लोक या पक्षाला मानत होते. तर सुरुवातीच्या भारतामध्ये जो आपला भारताचा जो पक्षाच्या पद्धतीने जो विकास होता, तर त्याला आपण म्हणू शकतो की एक पक्ष प्रभावाचा टप्पा होता तो. त्यानंतर द्विपक्ष पद्धतीकडे कल साधारणतः 1966 मध्ये काय झालं, द्विपक्ष पद्धतीकडे सुरुवात झाली, परंतु ती पूर्णतः होऊ शकली नाही. मग त्याच्यानंतर 1977 मध्ये दोन प्रमुख पक्ष त्या ठिकाणी उदयास आले. एक तर काँग्रेस होता आणि दुसरा होता जनता पक्ष. कोणता होता? जनता पक्ष. तर पहिल्यांदा 1977 मध्ये काँग्रेस सरकार कोसळलं आणि त्या ठिकाणी जनता पक्षाचं सरकार आलं. त्यानंतर वर्चस्ववादी प्रभाव. तर झालं काय, जेव्हा जनता पक्ष 1977 मध्ये आलं, तर 1980 मध्ये 3 वर्षातच हे सरकार कोसळलं. हे जे जनता पक्षाचं सरकार होतं, हे 4 पक्ष एकत्र येऊन तयार झालेलं होतं. यामध्ये मोरारजी देसाई होते, चरण सिंग होते, बाबू जगजीवन राम होते. तर यांच्यामध्ये सत्ता संघर्ष झाल्यामुळे सरकार टिकू शकलं नाही. 1980 मध्ये सरकार कोसळलं आणि लोकांची जो अपेक्षा होत्या जनता पक्षाकडून त्या पूर्ण होऊ शकल्या नाही आणि लोकांना हे कळलं की आपल्याला काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याकरता जेव्हा 1980 मध्ये जेव्हा काँग्रेस सरकार आलं, तर ते एवढं बहुमताने आलं आणि त्यामध्ये एक वर्चस्ववादी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. मग काँग्रेसने काय केलं की अगोदर काँग्रेस काय करायची की काँग्रेस युती तर तयार करत होती आणि युतीच्या लोकांना सुद्धा व्हॅल्युएशन त्या ठिकाणी देत होती, युतीच्या नेत्यांना प्राधान्य देत होती वगैरे, त्यांच्यासोबत चर्चा पण करत होती. पण जेव्हा 77 मध्ये छोट्या मोठ्या पक्षांनी फुटून जनता पक्षाला सपोर्ट केला, मग त्यानंतर जेव्हा पुन्हा 80 मध्ये जेव्हा काँग्रेस एकदम बहुमतात आलं आणि काँग्रेसला आता कळलं की आपल्याला युती सरकारांची काय आवश्यकता नाही, तर त्यांनी युतीच्या सरकारांसोबत चर्चा करायला संपूर्णतः बंद केलं आणि युतीच्या सरकाराचे जे नेते होते, प्रमुख नेते, त्यांना सुद्धा एक बाहेरच्या व्यक्तीसारखी वागणूक त्या ठिकाणी केली. मग त्यांना व्हॅल्युएशन न देणे, कुठल्याही निर्णयामध्ये त्यांचं समर्थन न घेणे, त्यांना संपूर्ण सरकारमधून बाहेर ठेवणे, तर अशा प्रकारची वागणूक त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली इंदिरा गांधी यांनी आणि संपूर्णपणे वर्चस्व कोणाचं राहिलं? काँग्रेसचं आणि इंदिरा गांधीचं राहिलं. तर हा तो काळ होता. या काळाला आपण म्हणू शकतो की 1980 पासून तर 1989 पर्यंतचा जो काळ होता तो वर्चस्ववादाचा काळ होता. 84 मध्ये इंदिरा गांधीचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर राजीव गांधी आले आणि राजीव गांधीच्या सरकारमध्ये सुद्धा हाच प्रकार त्या ठिकाणी सुरू होता वर्चस्ववादचा. त्यानंतर बहुपक्ष पद्धतीकडे वाटचाल व युतीच्या राजकारणाचा उदय. तर 1989 मध्ये काय झालं की अनेक सरकार एकत्र यायला लागले आणि युतीचे सरकार त्या ठिकाणी स्थापन व्हायला लागले 1989 मध्ये 90 मध्ये. मग त्यानंतर 91च्या प्रचारामध्ये राजीव गांधी यांची प्रचारादरम्यान हत्या झाली आणि त्यानंतर जेवढेही 1990, 91 ते 99 पर्यंत सगळे युतीचे सरकार आले आणि 99 मध्ये मग बीजेपी सरकार, एकमात्र बीजेपी सरकार त्या ठिकाणी पुढे आले. तर असा पक्षाचा विकास त्या ठिकाणी होत गेला. हे संपूर्ण आपण भारतामध्ये राजकारणाचा आणि पक्षांचा उदय कसा होत गेला ते आपण या ठिकाणी बघतो. तर आपण याचा 4 टप्पे जे आहेत ते 4 टप्प्यांना थोडं आपण बारीकमध्ये डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. तर जो आपला पहिला टप्पा होता एक पक्ष प्रभावाचा टप्पा म्हणजे वन पार्टी डोमिनन्स फेज, तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा काय झालं, तर 1977 पर्यंत जे होतं, 1977 पर्यंत किंवा 1977च्या अगोदर जे की संपूर्णतः काँग्रेसचं वर्चस्व त्या ठिकाणी होतं. तर 1977 पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हाच एकमेव पक्ष होता, लोक दुसऱ्या पक्षाला ओळखत नव्हते. त्यानंतर 1971 पर्यंत काँग्रेस व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाला 10% पेक्षा जास्त मत मिळत नव्हती, म्हणजे संपूर्ण मत काँग्रेस घेऊन घेत होतं, परंतु काँग्रेस सुद्धा 50%चा टप्पा कव्हर करू शकला नाही. तर याकरता की बघा काँग्रेस पूर्ण भारतात होता, परंतु राज्यामध्ये काँग्रेसची स्थिती चांगली नव्हती. बघा केंद्रामध्ये तो काँग्रेसच बसत होता, पण राज्यामध्ये छोटे मोठे एवढे पक्ष होते, तर हे काय करायचे, छोटे मोठे पक्ष एवढे मतं खाऊन जायचे तर काँग्रेस सुद्धा 50चा टप्पा क्रॉस करू शकत नव्हता. मग बाकीचे उरलेले 55% जे मतं आहेत
ते कोणाला 2%, कोणाला 2.5%, कोणाला 3%, कोणाला 0.5% असे पर्सेंटेज. म्हणजे काँग्रेस 45% पर्यंत पोहोचला आणि इतर पक्ष 10% सुद्धा क्रॉस करू शकत नव्हते. मग त्यानंतर झालं काय, 1971 नंतर 1971च्या निवडणुकीत काँग्रेसला 45% व दुसऱ्या नंबरच्या पक्षाला, जो दुसऱ्या नंबरचा जो पक्ष होता तो होता प्रजा सोशलिस्ट पार्टी, त्याला 10.60% मतं मिळाली. बाकी सर्व पक्षांची मते 10%पेक्षा काय होती, कमी होती. म्हणजे संपूर्ण जरी एकत्र आले तरी सुद्धा युती सरकार त्या ठिकाणी बनवू शकत नव्हतं, एवढी तफावत त्या ठिकाणी होती. म्हणून आपण या टप्प्याला काय म्हणतो की एक पक्ष प्रभावाचा टप्पा. का 45% कुठं आणि 10.60% कुठं, तर ही तफावत खूप जास्त होती. म्हणजे संपूर्ण देशामध्ये एकाच पक्षाचा प्रभाव होता आणि तो होता काँग्रेस. तर असा तो टप्पा होता, एक पक्ष प्रभावाचा टप्पा. त्यानंतर 77 मध्ये इंदिरा गांधीने एवढं कर करून टाकलं होतं, तर नसबंदी त्यांनी लागू केली होती, युवकांची नसबंदी केली होती ती. मग या ठिकाणी काय होतं की एक लोकांकडून रोष निर्माण झाला आणि इंदिरा गांधीला लोक कंटाळून गेले होते. एक स्त्रीने संपूर्ण देशाला परेशान करून ठेवलेलं होतं आणि म्हणून काँग्रेस सरकार उलथवून टाकायचं असं लोकांनी ठरवलं आणि त्याचा परिणाम तुम्हाला 77 मध्ये बघायला मिळाला. इंदिरा गांधीने 1977च्या अगोदर आणीबाणी सुद्धा लावली होती. 1975 ते 77च्या दरम्यान त्या आणीबाणीला सुद्धा लोक त्रस्त होऊन गेले होते. तर नंतर आला द्विपक्ष पद्धतीकडे कल. परंतु हा जो नंतरचा जो द्विपक्ष पद्धतीकडे कल होता याच्यामध्ये लोकांचा भ्रमनिराश झाला. जे जनता पक्षाचं सरकार आलं त्यांनी लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम केलं नाही. तर बघा द्विपक्ष पद्धतीकडे कल म्हणजे काय आहे. तर 1977 मध्ये पहिल्यांदा जनता पक्षाचे सरकार निवडून आले. जनतेला काँग्रेसच्या व्यतिरिक्त पर्याय मिळाला. लोकांना असं वाटायला लागलं की नाही आता काँग्रेसच्या व्यतिरिक्त कोणीतरी आहे की ज्यांच्याकडून आपण अपेक्षा करू शकतो. त्यानंतर जनता दल जरी निवडून आले तरी 75.8% मते फक्त 2च पक्षांना मिळाले, जनता दल आणि काँग्रेसला. आपण इथं द्विपक्ष का म्हटलं तर इथं 2च पक्ष असे होते, एक होतं जनता दल आणि एक होतं काँग्रेस, की ज्यांनी 75.8% मत काय करून घेतलं, ॲक्वायर करून घेतलं. मग बाकीचे जे छोटे मोठे पक्ष होते ते सगळे पॉईंटच्या स्वरूपामध्ये राहून गेले. आलं लक्षामध्ये. म्हणून आपण इथं काय म्हणतो द्विपक्ष पद्धती आपण या ठिकाणी आपण म्हणत असतो. जनता दलचे सरकार 4 पक्ष म्हणून तयार झाले होते. मोरारजी देसाई, चरण सिंग आणि जगजीवन राम यांच्यातील सत्ता संघर्षामुळे काही दिवसांनी काँग्रेसच्या साहाय्याने चरण सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार तयार केले आणि 4 महिन्यातच काँग्रेसने आपला पाठिंबा काढून घेतला आणि चरण सिंग यांचे सरकार काय झाले, कोसळले. तर बघा सगळ्यात पहिले 1977 मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वामध्ये खाली सरकार तयार झालं. कोणाच्या नेतृत्वाखाली, मोरारजी देसाई. परंतु मोरारजी देसाई दुसरे गांधी होते, महात्मा गांधी होते, तर ते फक्त सरळ दृष्टिकोनातून चालत होते आणि ते मुरब्बी राजकारणी नव्हते. तर जेव्हा 77 मध्ये सरकार आलं तेव्हा अनेक तज्ज्ञांनी सांगितलं की इंदिरा गांधी की सरकार टिकू देणार नाही, कारण की एवढ्या 1885 पासून ते पार 1977 पर्यंत काँग्रेसने राज्य केलेलं होतं आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा संपूर्णतः वर्चस्व काँग्रेसचं होतं. आणि 77 मध्ये जरी पहिल्यांदा गैर काँग्रेस सरकार आलं होतं तरी इंदिरा गांधी काही शांत बसणाऱ्यांमध्ये नव्हती. म्हणजे आतापर्यंत तिने राज केला, आता दुसरं सरकार आलं पण तरीसुद्धा ती विरोधी पक्षात राहून तिने ठरवलं होतं की यांना काम करू द्यायचं नाही. मोरारजी देसाईंना राजकारण समजेच्या आतच इंदिरा गांधीने चरण सिंगला एक ऑफर दिली की आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, तुम्ही तुमचं सरकार स्थापन करा. आणि 77 नंतर काही दिवसातच साधारणतः 2.5 ते 2.25 वर्षामध्ये चरण सिंग यांचं सरकार आलं आणि त्या सरकारला पाठिंबा दिला इंदिरा गांधीने. आणि 4 महिन्यातच त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि सरकार 1980 मध्ये कोसळलं आणि 1980 मध्ये पुन्हा निवडणुका घ्यायचा जाहीर झाला. आता या ठिकाणी इंदिरा गांधीला 2 पद्धतीने फायदा होणार होता. पहिला फायदा तर असा होणार होता की ज्या अपेक्षा जनता दलने दाखवलेले होते लोकांना, जे स्वप्न जनता दलने लोकांना दाखवले होते ते पूर्ण होऊ शकले नाही. कारण की जेव्हा सरकार आलं गैर काँग्रेस सरकार जनता दलचं, तर त्यांना मागचा कारभार समजायलाच 2.5-3 वर्ष चालले गेले. जो गोंधळ मागे उडालेला होता तो समजायला 5 वर्षसुद्धा अपूर्ण असतात संपूर्ण राजकारण समजण्यासाठी. आणि त्यामुळे सरकार कोसळलं. तर लोकांचा भ्रमनिराश झाला आणि लोकांना कळालं की आता आपल्याला एकमेव पर्याय कोण आहे,
काँग्रेस, आणि काँग्रेसमध्ये सुद्धा लोकांना एकच चेहरा दिसत होता, तो म्हणजे इंदिरा गांधी. त्याच काळामध्ये अजून एक घटना घडली होती. इंदिरा गांधी यांना 2 सुपुत्र होते. त्यांना आपण एक होता राजीव गांधी आणि दुसरा होता संजय गांधी. तर 2 सुपुत्र म्हणण्यापेक्षा आपण एक कुपुत्र आणि एक सुपुत्र म्हणू, कारण की राजीव गांधी तर चांगले होते, परंतु संजय गांधी यांनी फार कर करून टाकलेला होता. संजय गांधी यांचा मृत्यू झाला होता आणि ते एक संपत्ती इंदिरा गांधीला त्या काळामध्ये मिळाली. आणि जे 77% बहुमताने काँग्रेस आलं होतं तेवढा आकडा एकटा इंदिरा गांधीने गाठला. साधारणतः 353च्या आसपास सीटं त्या ठिकाणी मिळाले होते. तर झालं काय, 1980 मध्ये पुन्हा निवडणूक झाल्या व इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला 353 जागा मिळून पुन्हा सत्ता प्राप्त झाली. म्हणजे सगळ्यात जास्त बहुमत त्या ठिकाणी काय झालं, प्राप्त झालं. 353 जागा म्हणजे वन साइड आहे. म्हणजे आता कुठल्याही अपक्षाची किंवा युती करण्याची गरज नाही. वन साइड काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी बसणार होतं. कोणाच्याच युतीचा सपोर्ट घ्यायची त्या ठिकाणी गरज नव्हती. मग त्यानंतर काय झालं, 1984 मध्ये इंदिरा गांधीची हत्या करण्यात आली. तर 1984 इंदिरा गांधीची हत्या का झाली, कारण की इंदिरा गांधीने सुवर्ण मंदिरामध्ये काही आर्मी ऑपरेशन परफॉर्म केलं होतं आणि त्यामुळे शीख लोक काय होते, नाराज होते. ज्यावेळेस इंदिरा गांधीची हत्या झाली त्यावेळेस संपूर्ण देशामध्ये वातावरण एकदम शोकचं वातावरण निर्माण झालं आणि खास करून पंजाब हरियाणा या ठिकाणी एक दंगलीचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं. जशी बातमी पसरली की इंदिरा गांधीची हत्या करण्यात आली, त्या ठिकाणी शीख लोकांनी सगळ्यात जास्त पुढाकार घेऊन दंगल पसरवायला सुरुवात तर केली. परंतु जसं त्यांना कळालं की हत्या करणारे जे 2 सैनिक होते ते शीख समाजाचे होते, त्यांनी लगेच त्या ठिकाणी काय केला, परतीचा पाऊल घेतला. वातावरण लगेच शांत झालं. परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या समाजाने लगेच त्या ठिकाणी दंगलीला सुरुवात केली आणि एक प्रकारची खूप मोठी प्रकारची दंगल हरियाणा पंजाबमध्ये त्या ठिकाणी झाली आणि अनेक लोक त्या ठिकाणी दंगलीमध्ये मृत्युमुखी पडले. मग त्यानंतर 84-85 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि काँग्रेस पक्षाला राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली 415 जागा त्या ठिकाणी मिळाल्या. राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली बघा, राजीव गांधी यांना पायलट व्हायचं होतं आणि संजय गांधी यांना राजकारणी व्हायचं होतं. परंतु संजय गांधी राजकारणात राहून सुद्धा विमानात ते वारले आणि राजीव गांधी यांना पायलट व्हायचं स्वप्न असताना त्यांना इकडं राजकारणात यावं लागलं. म्हणजे 2 भाऊ होते ज्यांनी 2 वेगळे स्वप्न बघितले होते, तर दोघे भावांचे स्वप्न काय होऊन गेले, स्विच होऊन गेले, एक्सचेंज होऊन गेले. मग त्यानंतर 415 जागा निवडून वन साईड पुन्हा काँग्रेस पक्ष पुन्हा बसला. संपूर्णतः काँग्रेस पक्षाचे वर्चस्वाचे प्रमुखाचे 2 कारण होते. तर पहिलं कारण असं होतं की राष्ट्रस्तरीयवर गैर काँग्रेस पक्षाचे अपयश. गैर काँग्रेस पक्ष म्हणजे कोण, की जे काँग्रेसचे नाही येते. तर केंद्रामध्ये जे 77 मध्ये सरकार बसलं तर ते अपयशी ठरलं आणि लोकांना आता काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. म्हणून सगळ्यात मोठं यशाचं कारण होतं की काँग्रेस बहुमतामध्ये आलं. म्हणजे गैर काँग्रेस पक्ष जो होता तो राष्ट्रस्तरीयवर काय होता, अपयशी ठरलेला होता. आणि दुसरं कारण होतं प्रादेशिक पक्षांचा मर्यादित प्रादेशिक जनाधार. म्हणजे जे प्रादेशिक पक्ष होते, लोकल पक्ष, तर त्यांनी काय केलं, लोकल मुद्द्यांवर फोकस केला, लोकल मुद्द्यांवर. त्याच्यामुळे त्यांचा जास्त प्रचार होऊ शकला नाही. याचं एक फॉर एक्झाम्पल जिवंत उदाहरण म्हणजे काय, तर जसं मनसे पक्ष जेव्हा स्थापन झाला होता, मनसे, तर मनसेने सगळ्यात अगोदर परप्रांतीय हा मुद्दा उचलला आणि जे महाराष्ट्रात येणारे जे परप्रांतीय जे आहेत त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकलून लावलं. आता हा जो मुद्दा जो होता हा कमी काळासाठी चालणारा मुद्दा होता. त्या मुद्द्याचा त्यांना फायदा पण झाला. पहिल्याच विधानसभेच्या निवडणुकीत 14 जागांवर त्या निवडून आल्या. तुम्ही जर ऑल ओव्हर इंडियामध्ये जर बघितलं तर केजरीवाल यांचा जो पक्ष आहे आम आदमी पार्टी, तर एकमेव केजरीवालचा असा पक्ष आहे की ज्यांनी पहिल्या निवडणुकीत खूप जास्त जागांनी निवडून आले होते. परंतु ऑल ओव्हर इंडियामध्ये मनसे असा पक्ष होता की 14 जागा घेऊन ते विधानसभेमध्ये ते निवडून आले होते फर्स्ट टाईम. म्हणजे जनरली कुठली पार्टी जेव्हा राजकारणात उतरते तेव्हा 3 जागा 4 जागा अशी त्यांची सुरुवात होते. मनसेचा जो मुद्दा होता परप्रांतीयांना हाकलून लावायचा, तो मुद्दा चांगला चालला. परंतु दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये त्यांना जागा प्राप्त झाल्या नाही, तर एकच जागा प्राप्त झाली होती, ती बी पुण्याची वांजाळे म्हणून जे होते पुण्याचे आमदार होते, ती एकमेव जागा दुसऱ्याच म्हणजे पहिल्या 14 आणि दुसऱ्यावर डायरेक्ट एकच जागा शिल्लक राहिली. तर याच्यामुळे काय झालं की यांचे जे मुद्दे जे होते ते लोकल राजकारणासाठी होते.
म्हणजे यांनी जास्त महाराष्ट्राच्या बाहेर पसरण्याचा विचार केला नाही. तर तसंच त्या ठिकाणी लोकल राजकारण चालल्यामुळे केंद्रासाठी आपल्याला एक चेहरा दिसत नव्हता. जसं बघा, आपण जरी म्हटलं की जसं महाराष्ट्रामध्ये आपण म्हणू शकतो की शिवसेना पक्ष आहे, परंतु केंद्राच्या दृष्टीने विचार केला तर शिवसेना केंद्रात सरकार स्थापन करू शकत नाही, कारण की तो महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. जर आपण म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस, तर त्या ठिकाणी शरद पवार एक चांगला चेहरा दिसतो आपल्याला केंद्रासाठी, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण भारतात न पसरल्यामुळे त्यांना एक मर्यादा प्राप्त त्या ठिकाणी झाली. तसं संपूर्ण भारतामध्ये कुठलाही पक्ष पसरलेला नव्हता. जे छोटे मोठे पक्ष होते त्यांनी फक्त प्रदेशापुरताच वर्चस्व गाजवण्याचं ठरवलं. त्यांचे मुद्देही फार मोठे नव्हते. तर हे दोन कारणं असे होते की संपूर्ण ठिकाणी काँग्रेसचं त्या ठिकाणी काय होतं, वर्चस्व होतं. दुसरा कुठल्याही पक्षाला त्या ठिकाणी वर्चस्व मिळालं नाही. त्यानंतर जो पुढचा टप्पा जो आपण गाठला तो होता बहुपक्ष पद्धतीकडे वाटचाल आणि युतीच्या राजकारणाचा उदय. तर हे जे युतीचं जर राजकारणाचा जो उदय झाला, हा टप्पा जो होता हा 1989चा टप्पा होता की ज्यामध्ये अनेक सरकारांची निर्मिती झाली. मोठे मोठे नेत्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. काँग्रेसमधून ते वेगळे निघाले, त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. याचं कारण असं होतं की त्या काळामध्ये मोठ्या नेत्यांना एक चांगली वागणूक दिली जात नव्हती पक्षामध्ये. जरी ते वयाने मोठे होते, एक अनुभव त्यांचा मोठा होता, तरीसुद्धा त्यांना एक तुच्छतेची वागणूक त्या ठिकाणी दिली जात होती. आणि म्हणून अशा नेत्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा त्या ठिकाणी विचार केला. आणि यामध्ये प्रमुख पुढे कोण कोण आले बघा, तर डिसेंबर 1989च्या लोकसभा निवडणुकांपासून भारतात स्पष्टपणे बहुपक्ष पद्धतीची सुरुवात झाली. त्यानंतर राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातले अर्थमंत्री व्ही.पी. सिंग, कोण, व्ही.पी. सिंग यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन जनमोर्चा पक्ष स्थापन केला. कोणता पक्ष स्थापन केला? जनमोर्चा पक्ष स्थापन केला. मग 1988 मध्ये जनमोर्चा, जनता दल, जनता पक्ष, लोकदल आणि समाजवादी यांनी काँग्रेस यांनी एकत्र येऊन समाजवादी काँग्रेस, कोणता, समाजवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन जनता दल स्थापन केला. जनता पक्ष वेगळा आणि जनता दल वेगळा या पक्षाची स्थापना केली. व्ही.पी. सिंग यांना जनता दल पक्षाचे अध्यक्ष बनवले आणि त्यांनी सरकार त्या ठिकाणी स्थापन केलं. मग 1989च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जनता दलने भाजप आणि कम्युनिस्टांची डावी आघाडी यांच्या जागा वाटप करून निवडणूक लढवली. तर बघा, 4 पक्ष एकत्र आले. कोणते कोणते? जनमोर्चा, जनता पक्ष, लोकदल आणि समाजवादी काँग्रेस, हे 4 पक्ष एकत्र आले आणि त्यांनी काय केलं? जनता दल स्थापन केलं. प्लस यांनी कोणासोबत युती केली? तर भाजपसोबत युती केली. आणि अजून कोणासोबत युती केली? तर कम्युनिस्टांसोबत युती केली. म्हणजे जे डावे पक्ष जे होते त्यांच्यासोबत त्यांनी काय केली? तिथं युती केली. आणि जागांचे काय करून घेतली? वाटप करून घेतली. जागांचे वाटपचा अर्थ काय होतो बघा, ज्यावेळेस शिवसेना भाजपची युती होते तेव्हा ज्या ठिकाणी शिवसेनेची जागा लढवली जाईल तिथं भाजपचा कॅन्डिडेट उभा नाही राहणार, आणि जिथं भाजपचा कॅन्डिडेट उभा असेल तिथे शिवसेनेचा कॅन्डिडेट उभा राहणार नाही. त्याला म्हटलं जागा वाटप. बरोबर की आपण एकमेकांना विरुद्ध लढायचं नाही. तसं हे 4 पक्ष, मोठे मोठे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी कोणासोबत युती केली? भाजप आणि कम्युनिस्ट, म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे. जागा वाटप करून घेतले आणि पक्क ठरवून घेतलं की काँग्रेसला यावेळेस संपूर्णतः हरवून राहायचं. आणि त्यात ते यशस्वी पण झाले. मग झालं काय? सरकार पुन्हा एकदा गैर काँग्रेसी सरकार त्या ठिकाणी काय झालं? स्थापन झालं. परंतु यांच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे फार काळ हे सरकार चालू शकले नाही. 1989च्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त 197 जागा मिळाल्या आणि जनता दलाने द्रविड मुन्नेत्र कळघम, जे की तमिळनाडूमध्ये आहे, तेलुगू देसम, जे की आंध्र प्रदेशमध्ये आहे, आणि आसाम गण परिषद, जे की आसाममध्ये, या प्रादेशिक पक्षांच्या सहकार्याने व भाजप आणि डाव्या आघाडीचा बाहेरून पाठिंबा घेऊन राष्ट्रीय आघाडी, याला आपण नॅशनल फ्रंट, बरेच वर्षी पॉलिटिमध्ये नॅशनल फ्रंट सरकार असं ऐकलेलं असेल, तर राष्ट्रीय आघाडी या नावाने सरकार त्या ठिकाणी स्थापन केलं. जसं आपण म्हणतो UPA, NDA, नॅशनल फ्रंट, तर अशा प्रकारचं त्यांनी काय केलं? सरकार स्थापन केलं. कधी केलं? 1989 मध्ये. राष्ट्रीय आघाडी सरकारचे महत्त्वाचे मुद्दे. आता या ठिकाणून प्रत्येक सरकारला
वेगवेगळे मुद्दे सापडायला लागले. याच्यामध्ये सगळ्यात पुढाकार जो घेतला तो घेतला भाजपने. भाजपने अनेक छोटे मोठे मुद्दे पकडले आणि त्याचा वापर करून पुढे राजकारणामध्ये चांगलं पाऊल त्यांनी त्या ठिकाणी रोवलं, ज्याचा एक महत्त्वाचा फायदा त्या भाजप पक्षाला झाला. याच्यामध्ये दोन प्रमुख जे कारण होते ते एक होते आपलं अयोध्याचं बाबरी मस्जिदचं प्रकरण एक होतं. त्यांनी हिंदुत्ववादीचा विचार त्या ठिकाणी घेतला, ज्यामुळे त्यांना एक वोट बँक त्या ठिकाणी तयार झाली आणि एक ओबीसी आरक्षण, हे दोन मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी काय केले, पुढे आणले आणि त्या मुद्द्यांचा वापर करून आजपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी काय केले, मतं मिळवले. तर बघा, राष्ट्रीय आघाडी सरकारचे महत्त्वाचे मुद्दे काय काय होते की ज्या गोष्टींवर त्यांना मतं त्या ठिकाणी मिळत होते. तर पहिला होता मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे ठरवले. कोणता आयोग? मंडल आयोग. आता मंडल आयोग काय होतं, तर मंडल आयोग हे ओबीसींना, अदर बॅकवर्ड क्लासच्या लोकांना आरक्षण देण्याचं एक त्या ठिकाणी आयोग तयार करण्यात आलं होतं. तर त्यांनी सांगितलं की आम्ही ओबीसींना 27% आरक्षण आम्ही देणार. आणि यामुळे काय झालं, एक लोकल जनतेचा सपोर्ट त्या ठिकाणी भाजपला किंवा राष्ट्रीय आघाडीचे फ्रंट सरकार होतं त्याला तिथं प्राप्त झाला. तर बघा, मंडल प्रश्न काय आहे, तर ओबीसींना शैक्षणिक संस्था व सरकारी नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षण देण्याबाबतचे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. आणि दुसरा जो होता अयोध्यावाद होता व हिंदुत्वाचे राजकारण होते. 1986 मध्ये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की अयोध्यामध्ये जी बाबरी मस्जिद जी पाडली गेली आहे तर त्या ठिकाणी राम मंदिर पण होतं असं त्यांनी सांगितलं आणि हिंदू लोकांसाठी तिथं पूजेला एक जागा उपलब्ध करून दिली. म्हणजे जागांचं वाटप झालेलं आहे, खूप मोठी जागा आहे. तर त्या ठिकाणी काही मुस्लिमांना आणि काही हिंदूंना जागा वाटप करून दिली आहे आणि सांगितलं की मुस्लिम लोक त्यांची नमाज त्या ठिकाणी पढू शकतात आणि हिंदू लोक त्यांची रामाची पूजा त्या ठिकाणी ते करू शकतात. तर एक मुद्दा भाजपला किंवा राष्ट्रीय आघाडी सरकारला किंवा फ्रंट सरकारला, नॅशनल फ्रंट सरकारला त्या ठिकाणी मिळाला आणि या मुद्द्याचा वापर करून त्यांनी 1999 मध्ये सुद्धा त्यांचं सरकार त्या ठिकाणी बीजेपीचं सरकार चांगल्या मताने त्या ठिकाणी आलं. ते दोन कारणं त्या ठिकाणी बीजेपीला किंवा नॅशनल फ्रंट सरकारला त्या ठिकाणी मिळून गेले होते. आता राष्ट्रीय व राज्य पक्षांना मान्यता. तर आपण संपूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला पक्षविक्ष न बघता राष्ट्रीय पक्ष काय असतो आणि राज्य पक्ष काय असतो त्याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. तर आता जे मुद्दे येत आहेत ते फार महत्त्वाचे मुद्दे, एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर ते व्यवस्थित लक्ष द्या. तर बघा, निवडणूक चिन्हे आरक्षण वाटणी कायदा 1968. तर हा कायदा महत्त्वाचा आहे की ज्याच्याद्वारे राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्षांना मान्यता प्राप्त होत असते. तर हा कायदा कधीचा आहे? 1968. या कायद्याला काय नाव आहे? निवडणूक चिन्हे कायदा 1968. म्हणजेच त्याला इलेक्शन सिम्बॉल रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 असं म्हटलं जातं. या कायद्यानुसार राजकीय पक्ष मान्यता प्राप्त किंवा गैरमान्यता प्राप्त असतात. नोंदणी दोघांनी केली असते आणि नोंदणी केल्यानंतर जेव्हा त्यांचं कार्य बघितलं जातं तर त्यांच्या कार्यावरून, त्यांना मिळालेल्या मतांवरून, त्यांना निवडून आलेल्या जागांवरून, त्यांनी पार केलेल्या निकषावरून एक मान्यता प्राप्त आणि गैरमान्यता प्राप्त पक्ष त्या ठिकाणी तयार होतात. तर बघा, या ठिकाणी पहिला जो गट पडतो तो राजकीय व राजपक्ष. राजकीय म्हणजे संपूर्ण देशामध्ये असलेला, राजपक्ष म्हणजे फक्त राज्यापुरता सीमित असलेला. हे नोंदणीकृत मान्यता प्राप्त असतात. नोंदणीकृत मान्यता प्राप्त म्हणजे ज्यांनी एक स्पेशल वोट बँक तयार केलेली, खूप लोक त्यांच्या समर्थनार्थ आहे. आणि दुसरा जो आहे इतर पक्षांना नोंदणीकृत गैरमान्यता प्राप्त असे आपण म्हणतो. म्हणजे ज्यांनी नोंदणी ते केली आहे परंतु त्यांना फार तसं मतदान त्या ठिकाणी मिळत नाही. असे दोन गट आपण या ठिकाणी बघितले. आता मान्यता प्राप्त पक्षांना काही विशेष अधिकार असतात. तर जे पक्ष मान्यता प्राप्त होतात तर त्यांना काय काय अधिकार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिला अधिकार बघा काय असतो, तर अधिकृत चिन्ह प्राप्त होते. ज्यावेळेस एखादी पक्षाची निर्मिती होते तर त्यावेळेस ते नोंदणी करतात. नोंदणी केल्यानंतर जेव्हा त्यांचं वर्चस्व वाढायला लागतं, एक चांगली वोट बँक त्यांची तयार व्हायला लागते आणि जेव्हा ते राज्यपक्ष होतात किंवा राष्ट्रीय पक्ष होतात. जनरली कुठलाही पक्ष पहिले राज्यपक्ष होतं आणि मग तिथून त्याची प्रवास राष्ट्रीय पक्षाकडे सुरू होत असते. तर राज्य पक्ष झाल्यानंतर त्यांना चिन्ह प्राप्त होतं आणि राष्ट्रीय पक्ष झाल्यानंतर ते चिन्ह पुढे ते कंटिन्यू ठेवत असतात. त्यानंतर सरकारी रेडिओ व TV वर राजकीय प्रचारासाठी वेळ मिळते.
निवडणूक सूची प्राप्त होते, सरकारकडून पक्ष कार्यालयासाठी जागा प्राप्त होते आणि राष्ट्रीय पक्ष व राज्य पक्षांना महत्तम 40 स्टार कॅम्पर्सची मुभा प्राप्त होते. कॅम्पर्स म्हणजे प्रचार करण्यासाठी, सभा घेण्यासाठी 40 ठिकाणी तुम्ही मोठ्या सभा त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. कॅम्पेन तुम्ही करू शकतात. कॅम्पेन माहिती आहे ना, प्रचार प्रसार तुम्ही करू शकतात. आणि जे गैर मान्यता प्राप्त आहे त्यांना 20 कॅम्पेनचा त्या ठिकाणी काय असतो, मान्यता असते. तर हा फायदा मान्यता प्राप्त पक्षांना किंवा राष्ट्रीय पक्षांना किंवा राज्य पक्षांना मिळत असतो. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी बघणार आहोत. तर राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी निकष काय काय आहेत, तर ते निकष आपण या ठिकाणी बघणार आहोत की एखादी पक्ष राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी काय काय निकष असावे लागतात. लक्षात ठेवा, सध्या जे राष्ट्रीय पक्ष आहेत ते 7 पक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष. तर कोणते कोणते राष्ट्रीय पक्ष ते सांगून देतो. पहिला तर आहे काँग्रेस, दुसरा आहे BJP, तिसरा आहे राष्ट्रवादी काँग्रेस, चौथा आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष, त्याच्यानंतर बहुजन समाज पार्टी जी आहे आणि एक आहे तृणमूल काँग्रेस. ते जे 7 पक्ष जे आहेत त्यांना आपण नॅशनलिस्ट पक्ष आपण असं म्हणतो. त्यांनी एक चांगला वोट बँक त्यांचा तयार केलेला आहे. लक्षात ठेवा, किती लोक देशात त्यांना समर्थन करतात, त्यांना मतदान करतात त्या पक्षाचे आहे, त्याच्यावरून ठरतं की तो राष्ट्रीय पक्ष आहे का राज्य पक्ष आहे. तर बघा, पहिल्या क्रायटेरिया काय आहे, तर इथं 3 क्रायटेरिया दिले. तिघांपैकी एक क्रायटेरिया जरी त्यांनी प्राप्त केला असेल, तिघांपैकी एक जरी क्रायटेरिया प्राप्त केला असेल तरी तो पक्ष काय होऊन जातो, राष्ट्रीय पक्ष होऊन जातो. लक्षात ठेवा, आपण राष्ट्रीय पक्ष बघतोय, राज्य पक्ष बघत नाहीये. तर पहिला क्रायटेरिया काय बघा, पहिला क्रायटेरिया तर लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 4 किंवा अधिक राज्यांमध्ये प्रत्येकी किमान 6% मते प्राप्त करणे व सोबत कोणत्याही 1 किंवा अधिक राज्यात किमान 4 लोकसभेच्या जागा मिळायला हव्यात. तर बघा, जेव्हा एखादी पक्ष येणाऱ्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक लढवतो तर त्यावेळेस तिथं काय क्रायटेरिया सांगितलेलं आहे की किमान 4 राज्यांमध्ये किती मत ॲक्वायर केले पाहिजे, 6% मत त्यांनी प्राप्त केले पाहिजे. व त्यासोबत अजून एक क्रायटेरिया काय टाकून दिला की 1 किंवा अधिक राज्यात किमान 4 लोकसभेच्या जागा आल्या पाहिजे. म्हणजे एखादी पक्ष संपूर्ण देशात उभा आहे, परंतु काही ठिकाणी त्यांचं प्रभुत्व जास्त आहे तर काही ठिकाणी प्रभुत्व कमी आहे. तर संपूर्ण देशात तुम्ही जेव्हा उभे राहतात तेव्हा कमीत कमी 4 राज्यांमध्ये तुम्हाला असं वोट मिळालं पाहिजे की एकूण वोटिंगच्या 6% मतदान तुम्ही प्राप्त केलेलं पाहिजे. भले निवडून नाही येऊ, पण याचा अर्थ असा होतो की संबंधित राज्यामध्ये 6% लोक तुम्हाला काय करतायत, सपोर्ट करताय, म्हणजे तुमचं वर्चस्व त्या ठिकाणी चांगलं आहे. 4% राज्यांमध्ये 6% वोट आलं पाहिजे 4 राज्यांमध्ये, प्लस कमीत कमी 4 जागा तुमच्या निवडून आल्या पाहिजे. किती जागा, 4 जागा. तर आणि त्या 4 जागा कोणत्या, तर लोकसभेच्या जागा, म्हणजे 4 खासदार तुमचे निवडून आले पाहिजेत. तर हा पहिला क्रायटेरिया आहे. किंवा असं नसेल होत तर दुसरा क्रायटेरिया त्या ठिकाणी तुम्हाला दिला आहे, लोकसभेत एकूण जागांपैकी 2% जागा मिळाल्या असून पक्षाचे उमेदवार किंवा किमान 3 राज्यातून निवडून दिलेले असावे. आता लोकसभेला किती जागा असतात बघा, 552 जागा असतात. तर 552 मध्ये कमीत कमी 2% जागा तुमच्या निवडून आल्या पाहिजे. किती टक्के, 2%. आणि ह्या ज्या 2% जागा आहेत ह्या कमीत कमी 3 राज्यातून निवडून आल्या पाहिजे. किती राज्यातून, 3 राज्यातून. तर असा निकष त्या ठिकाणी सांगलेला आहे, हा लक्षामध्ये. तर दोघांपैकी एक क्रायटेरिया जर तुमचा बसत असेल तर तुम्ही काय तयार होतात, राष्ट्रीय पक्ष तयार होतात. तिसरा क्रायटेरिया दिला आहे, तो पक्ष किमान 4 राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता प्राप्त पाहिजे त्याला. जर हे दोघी निकष जर तुमच्याकडे नाही आहेत तर किमान 4 राज्यांमध्ये, किती राज्यांमध्ये, 4 राज्यांमध्ये तो राज्य पक्ष असला पाहिजे. मग राज्य पक्षाचे क्रायटेरिया आपण पुढे बघणार आहोत. आतापर्यंत राष्ट्रीय पक्षासाठी आपण काय केलं, मोस्टली जो फोकस केला तो कुठे केला, लोकसभेवर, खासदारकीसाठी. आता राज्य पक्षासाठी आपण विधानसभेवर सुद्धा त्या ठिकाणी काय करणार आहोत, फोकस करणार आहोत. तर पहिले राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी काय काय गोष्टी त्या पण एकदा रिपीट बघूया आपण. तर पहिले क्रायटेरिया काय आहे
की कमीत कमी 4 राज्यांमध्ये 6% मतदान, किती टक्के मतदान? 6% मतदान आणि 4 लोकसभेच्या जागा त्या ठिकाणी तुमच्या निवडून आल्या पाहिजे, म्हणजे 4 खासदार तरी तुमचे निवडून आले पाहिजे, बरोबर. तर हा क्रायटेरिया होता. अदरवाईज तुमच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी 2% जागा तुम्ही प्राप्त केल्या पाहिजे. किती टक्के? 2%. आणि या ज्या 2% जागा तुमच्या निवडून आलेल्या आहेत या कमीत कमी 3 राज्यातून निवडून आलेल्या पाहिजे. म्हणजे असं समजा तुम्ही महाराष्ट्रामधल्या समजा 48 जागा आहेत, तर महाराष्ट्रात 48 जागा तुम्ही निवडून घेतल्या, बरोबर. त्यानंतर जसं बिहार आहे, तर बिहारमधल्या पण संपूर्ण जागा तुम्ही निवडून घेतल्या आणि तुमचे 2% तयार होऊन गेला. पण तुमचे जे सगळे खासदार निवडून आले ते कुठून? 2च राज्यातून निवडून आलेले आहेत. आणि आपल्याला काय सांगितलं? तर कमीत कमी 3 राज्यातून हे निवडून आलेले पाहिजे, बरोबर. जरी तुम्ही 2% प्राप्त केले, परंतु हे 2% तुमचे फक्त 2च राज्यातून असतील तरी सुद्धा तुम्ही राष्ट्रीय पक्ष होऊ शकत नाही. तर कमीत कमी 3 राज्यातून तुमचे 2% जागा निवडून आलेल्या पाहिजे. नाहीतर लास्ट उपाय काय सांगितला आहे की कमीत कमी 4 राज्यांमध्ये तुम्ही राज्य पक्ष म्हणून तिथं निवडून आले पाहिजे. कोणते पक्ष म्हणून? राज्य पक्ष म्हणून. जसं आता शिवसेना आहे, तर शिवसेना राज्य पक्ष आहे, पण शिवसेना फक्त एकच राज्यात राज्य पक्ष आहे, बाहेरच्या राज्यांमध्ये नाही आहे. तर असा कमीत कमी 4 राज्यांमध्ये तुमचा पक्ष कसा असला पाहिजे? राज्य पक्ष असला पाहिजे. जसं राष्ट्रवादी काँग्रेस आहे ना, तर राज्य पक्ष आहे, 4 राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून तो निवडून आलेला आहे आणि म्हणून तो राष्ट्रीय पक्ष तयार झालेला आहे. तर आता आपण हा जो शेवटचा पॉईंट होता, किमान 4 राज्यामध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता प्राप्त असला पाहिजे. तर आपल्याला हे पण माहिती असलं पाहिजे की राज्य पक्ष केव्हा तयार होतो, ते सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर आता आपण क्रायटेरिया बघणार आहोत राज्य पक्षासाठी. तर राज्य पक्षांच्या मान्यतेसाठी निकष आपल्याला खाली दिले. तर पहिला निकष आहे बघा, आपल्याला संपूर्ण निकष प्राप्त करण्याची आवश्यकता नाही, कुठला तरी एक क्रायटेरिया आपण बसलं पाहिजे. तर पहिला निकष काय आहे की संबंधित राज्यातून किमान 6% मते प्राप्त करून त्या राज्याच्या विधानसभेत किमान 2 जागा प्राप्त केलेल्या असाव्या. जसं आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या, आणि त्यामध्ये समजा मनसेने 6% मत प्राप्त केले. किती टक्के? 6%. आणि 2 जागा त्यांच्या 2 किंवा 3 किंवा 4 निवडून आले जागा, तरी सुद्धा तो पक्ष महाराष्ट्र राज्यासाठी काय होणार? राज्य पक्ष तयार होणार. परंतु तो UP साठी होणार नाही. मग मनसेने विचार केला की नाही, आता मला UPत पण आपलं वर्चस्व करायचं आहे. तर पुढच्या पंचवार्षिकला मनसेने काय केलं? महाराष्ट्रात तर त्यांचं वर्चस्व झालं, जे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा त्यांनी वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला आणि तिथं सुद्धा एकूण मतांच्या 6% मतं प्राप्त केले आणि 3-4 आमदार त्यांचे तिथंही निवडून आले. तर आपण म्हणू शकतो की आता 2 राज्यांमध्ये तो राज्य पक्ष तयार झाला. किंवा असं नसेल होत तर दुसरा क्रायटेरिया त्या ठिकाणी दिलेला आहे की संबंधित राज्यातून लोकसभा निवडणुकीत किमान 6% मते प्राप्त करून संबंधित राज्यात लोकसभेत किमान 1 जागा प्राप्त झाली पाहिजे. तर बघा, राज्य पक्ष होण्यासाठी 2 चान्स येतात. किती चान्स येतात? 2 चान्स. 5 वर्षात 2 चान्स येतात. कसे? समजा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि एखाद्या पक्षाने ठरवलं की आपल्याला ह्यावेळेस राज्य पक्ष व्हायचं आहे, तर त्याला काय करावं लागेल? एकूण मतांच्या 6% जागा मिळवाव्या लागतील आणि कमीत कमी 2 आमदार तरी त्यांचे निवडून आले पाहिजे. समजा त्या पक्षाने काय केलं? 6% जागा मिळवल्या पण एकच आमदार निवडून आला, तर राज्य पक्ष होऊ शकतो का? नाही, त्यांचा चान्स गेला. पण याच्यावर हे तर कळालं की बरेच लोक त्यांच्या समर्थनार्थ आहेत. मग त्यांनी काय केलं? आता आपण लोकसभेवर फोकस करू. मग 2-3 वर्षात म्हणजे लोकसभेच्या निवडणूक आल्या. मग त्यांनी काय केलं? 6% मत तर त्यांना असंही होतं, सपोर्टिंग लोक, त्यांनी अजून थोडं मेहनत घेतली आणि 6% मतं पण प्राप्त केले आणि कमीत कमी 1 खासदार लोकसभेसाठी कमीत कमी 1 खासदार त्यांचा निवडून गेला पाहिजे. तर बघा, दोघी ठिकाणी 6% क्रायटेरिया आहे, बरोबर. परंतु जर विधानसभा असेल तर 2 आमदार निवडून गेले पाहिजे आणि लोकसभा असेल तर 1 खासदार त्या ठिकाणी निवडून गेला पाहिजे. तर दोघांपैकी एक क्रायटेरिया जरी फॉलो केला तरी सुद्धा तो पक्ष काय होऊन जातो? राज्य पक्ष होऊन जातो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादी पक्ष राज्य पक्ष झाला म्हणजे कायमस्वरूपी मान्यता भेटली असं नाही. जर त्याची लोकप्रचलितता जर कमी झाली, लोकांनी त्याच्याकडे नंतर जर पाठ फिरवली, तरी सुद्धा त्याचा राज्य पक्षाचा मान काढून घेतला
जातो. म्हणजे तुम्ही पार 12% मत मिळवून घेतलं राज्यामध्ये या पंचवार्षिकला, आणि पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही कामच नाही केले, लोकांनी तुमच्याकडे पाठ फिरवून दिली की नाही हा पक्ष काही कामाचा नाही, आणि पुढच्या पंचवार्षिकला 2% मतं तुम्हाला मिळाले, तर तुमचा राज्य पक्षाचा क्रायटेरिया काय करतो, काढून घेतला तो. तिसरा क्रायटेरिया त्या ठिकाणी दिला आहे की विधानसभेत किमान 3% जागा किंवा 3 जागा यापैकी जे अधिक असेल ते जिंकलेल्या असाव्या. जर विधानसभेत कमीत कमी 3% जागा आल्या आणि भले तुम्ही 6% मतदान प्राप्त केलेलं नसेल तरी सुद्धा 3% जागा तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पक्षात निवडून आलेल्या आहेत, आणि म्हणून तुम्ही तिथं राज्य पक्ष म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तयार होतात. तर आपण राष्ट्रीय पक्षासाठी निकष बघितले, दुसरे निकष आपण बघितले राज्य पक्षासाठी. आता आपण बघणार आहोत की भारतामध्ये किती राष्ट्रीय पक्ष आहेत, किती राज्य पक्ष आहेत आणि किती गैरमान्यता पक्ष आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, 6% जो क्रायटेरिया आहे हा अगोदर होता, आता हा क्रायटेरिया 2011 पासून बदलण्यात आलेला आहे. तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. 6%च्या ऐवजी आता 8% करण्यात आलेले आहे, परंतु हे जुनं सुद्धा महत्त्वाचं होतं म्हणून मी त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर बघा पुढे अजून काही क्रायटेरिया दिले आहेत राज्य पक्ष होण्यासाठी. हे राज्य पक्षाचेच क्रायटेरिया चालू आहे. संबंधित राज्याच्या लोकसभेच्या प्रत्येकी 25 जागांपैकी 1 जागा जिंकली असावी. जसं आपल्या राज्यामध्ये लोकसभेसाठी किती जागा आहेत, 48 जागा, तर कमीत कमी 2 जागा त्या ठिकाणी निवडून आल्या पाहिजे. 25 जागांसाठी 1 जागा आणि उरलेल्या पुढच्या 25 खासदारांसाठी 1 जागा. भले टोटल 50 खासदार नाही, पण 48 खासदारांसाठी कमीत कमी 2 खासदार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे, असं त्यांनी त्या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला आहे. एक तर 6% मतदान घ्या आणि 1 खासदार तरी निवडून आणा, नाही तर दुसरा ऑप्शन काय दिला आहे, 2 खासदार निवडून आणा. किती खासदार, 2. आपल्या राज्यासाठी 2, कारण की आपल्या राज्यात 48 जागा आहेत खासदारकीसाठी. पण यूपी असेल तर यूपीसाठी किती असणार आहे, 3 किंवा 4. आलं लक्षामध्ये. आता या ठिकाणी बघा एक टीप मी या ठिकाणी दिली 8% मतांची. बघा तुम्हाला सांगितलं होतं मी, लोकसभेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्या राज्यातून किंवा राज्याच्या विधानसभेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीतून त्या पक्षाच्या उमेदवारांनी एकूण पात्र मतांपैकी किमान 8% मत, जिथं जिथं 6% होतं तिथं तिथं आता किती झालं आहे, 8% मत प्राप्त केलेली असावी. हा जो नवीन नियम आहे तो सप्टेंबर 2011 पासून समाविष्ट करण्यात आलेला आहे. जागा तेच असणार आहे, जसं पहिले 6% 2 आमदार, आता इथं 8% 2 आमदार. जसं 6% 1 खासदार, तसं इथं 8% 1 खासदार. निकष तेच असणार आहेत पक्ष राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी किंवा राज्य पक्ष होण्यासाठी. आपण हा जो क्रायटेरिया बघितला हा कशासाठी होता, राज्य पक्ष होण्यासाठी. तर आता आपण बघणार आहोत की भारतामध्ये किती राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्ष आणि गैरमान्यता प्राप्त पक्ष आहेत. बघा 2014च्या निवडणुकीतील पक्षांची स्थिती, ही स्थिती कंटिन्युअसली बदलत असते, दर पंचवार्षिकला ही स्थिती बदलत असते. मी पहिलेही सांगितलं की राज्य पक्ष जर 54 होते तर ते कमी पण होऊ शकतात, वाढू पण शकतात. तर 2014च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्ष जे होते ते 6 होते, राज्य पक्ष 54 होते आणि नोंदणीकृत गैरमान्यताप्राप्त पक्ष होते 1553. म्हणजे ज्यांनी निवडणूक आयोगामध्ये नोंदणी तर केली आहे, परंतु अजूनही त्यांची वोट बँकिंग किंवा लोकांमध्ये प्रचलितपणा त्यांचा अजून तेवढा झालेला नाही. याचा अर्थ असा नाही होत की यांच्या जागा निवडून आल्या नाहीत, तर यांच्यासुद्धा 1-1, 2-2 जागा निवडून आलेल्या असतात. परंतु जो 6%चा जो वोटिंग क्रायटेरिया होता पहिलेचा आणि 2011 नंतर 8%चा, तो त्यांनी पार केलेला नसतो. सप्टेंबर 2016मध्ये तृणमूल काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला, म्हणून सध्या 7 राष्ट्रीय पक्ष आहेत. सध्या किती आहेत, 7. मी पहिले पण तुम्हाला सांगितले होते. तृणमूल काँग्रेस कोणाचा आहे सांगा, ममता बॅनर्जीचा. एक चांगल्या प्रकारचं स्थिती त्यांनी राजकारणात त्या ठिकाणी निर्माण केली आहे. तर बघा राष्ट्रीय पक्षाने आपण त्यांचे चिन्ह या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिला जो राष्ट्रीय पक्ष आहे तो इंडियन नॅशनल काँग्रेस, त्यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा. जो दुसरा राष्ट्रीय पक्ष आहे तो आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे BJP, त्यांचं चिन्ह आहे कमळ. तिसरा पक्ष जो आहे तो आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, त्यांचं जो चिन्ह आहे मक्याचे कणीस व विळा. चौथा राष्ट्रीय पक्ष आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी, त्यांचं चिन्ह आहे विळा, हातोडा व तारा.
तर हा तुम्हाला इथं विळा दिसतोय, इथं हातोडा दिसतोय, इथं काय दिसतोय, स्टार दिसतोय, तारा दिसतोय. लक्षात ठेवा कम्युनिस्ट पक्षामधूनच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काय निघालेला आहे, वेगळा निघालेला आहे, कारण की दोघांची थोडी थोडी विचारसरणी वेगळी असल्यामुळे. पाचवा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. त्यानंतर जो सहावा पक्ष आहे बहुजन समाज पार्टी, त्यांचं चिन्ह आहे हत्ती. आणि जो सातवा पक्ष 2016 मध्ये जो तयार झाला होता तर तृणमूल काँग्रेस, त्यांचं चिन्ह आहे फूल. तर असे संपूर्ण किती पक्ष आहेत नॅशनल पक्ष, 7 पक्ष आहेत. तर अशा पद्धतीने आजचा जो आपला पॉलिटीमधला जो चॅप्टर होता तो संपलेला आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आम्हाला टाका की तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून हवा आहे. आणि तुम्हाला कुठल्याही टॉपिकच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जर गेले तर तुम्हाला या संपूर्ण PDFच्या तुम्हाला तिथं लिंक भेटेल. तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही ते PDF डाउनलोड करू शकतात. या अगोदरही जेवढे व्हिडिओ आपण बनवले त्यांच्यासुद्धा PDF उपलब्ध आहेत. फक्त तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि तिथं क्लिक करून तुम्ही त्या लिंकवरून ते PDF तुम्ही डाउनलोड करू शकतात. ज्यांना तिथून डाउनलोड करता आले नाही त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, व्हॉट्सअपला सुद्धा आम्ही PDF नोट्स तुम्हाला पाठवू. जय हिंद, जय भारत.